गेल्या अनेक दशकापासून अनंत अडचणींचा सामना करत विभागीय स्तरावर आपली वेगळी छाप निर्माण करणाऱ्या आणि दमदार आणि निर्भीड बातम्यातून आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दैनिक गाववाल्याने शारदीय नवरात्र महोत्सवाच्या घटस्थापनेचा मुहूर्त साधून मुंबई इथं दमदार प्रवेश केलाय। त्या प्रित्यर्थ दैनिक गाववाल्याचे संस्थापक संपादक स्वर्गवासी उत्तमदादा दगडू यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं आणि संपादक विजय दगडू आणि व्यवस्थापक वत्सल दगडू यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीस पत्रकारांतर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी पत्रकार संजय बर्दापुरे, मकरंद पांगरकर, नांदेडचे व्यावसायिक शंकरराव आईदवाड, मारुती धोंडे, श्रीधर आंभोरे, अशोक गुंडाळे, महावीर आदमाने, नंदू परदेशी, विश्व हिंदू परिषदेचे प्रकाश शहाणे, गाववालाचे लक्ष्मण मामा आदींची यावेळी उपस्थिती होती। अनेक वर्षापासून प्रवीण शेळके व परम मित्र आहे। बाहेरच्या शाळेमध्ये निश्चितपणे आपली सेवा देत आले। खरंच आम्हाला पंडितराव काकांसारखे गुरुवर्य लाभले सगळेजण, आणि सोपानराव काका असो, पंडितराव काका असो, बागलसाहेब असो, या सगळ्यांचं सहकार्य संस्था उभारणीसाठी आणि याला मोठं करण्यासाठी जे फाउंडेशन लागतं ते फाउंडेशन पाया यांनी तयार केला आणि जवळजवळ या शाळेला कळस निर्माण करण्याचं काम नवीन शेळके सरांनी सगळे संस्था चालक, सगळे संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंद, शिपायापर्यंत सगळ्यांनी मेहनत करून केलं। त्यांच्या या परिश्रमामुळं या शाळेला माझी शाळा सुंदर शाळा शासकीय जे काही पुरस्कार लाभलेला आहे हे खऱ्या कसोटीतून मिळालेलं आहे। आणि नवीन शेळके सरांना जो राज्यस्तरीय पुरस्कार शिक्षकाचा मिळालेला आहे, या संदर्भामध्ये मित्रपरिवार, आपले जे कोणी जुने असते सगळे पत्रकार परिवार म्हणलं तरी चालतं, यांच्या वतीनं आपण एक फुलाची पाकळी म्हणून पुष्पहार घालून त्याचं स्वागत करणार आणि एक आनंद व्यक्त करणार। बाकी प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।